कधी सराव, तू इतकं केलं आम्हा हे कधी सराव. तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. मित्र झाला सगळ्या धरतीवरी तयांना आसरा दिला. राणीवाणी गाया आता कसली भीती, हिंसेवरी कलम लिहून कायदा केला. तुला मानव म्हणावं की बोधिसत्व म्हणावं, तुला मानव म्हणावं की बोधिसत्व म्हणावं. तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. मनुवाद्यांनी लादलं कसं बंधनाचं साकडं, चिंधी देऊन दलिता ठेवलं तयानं उघडं. फक्त झाकावी लाज इतकीच होती कापडं, भीम बोले मायानो नेसा बामणी परी लुगडं. तुला आई म्हणावं की भीमाई म्हणावं, तुला आई म्हणावं की भीमाई म्हणावं. तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. कामगारांवर तुझे उपकार लई लई भारी, कारखान्यात केली तयांची भागीदारी. मूलभूत हक्क दिली रे वारसदारी, घरदार देऊन केलं या मालका परी. तुला दात म्हणावं की विधाता म्हणावं, तुला दात म्हणावं की विधाता म्हणावं. तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं.
देव म्हणावं की भीमराव म्हणावं तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं दिला आम्हा हे कधी सराव तू इतकं दिलं आम्हा हे कधी सराव तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं याड काढलंय बो सुभेदाराच्या लेकान असं याड काढलंय बो सुभेदाराच्या लेकान बापाची एंट्री झाली बुद्धीच्या जोरावर बदलून टाकल्या जुन्या रीती अन चाली भीम नावाचं वादळ येताच उडलंय मनूचं दुकान भीम नावाचं वादळ येताच उडलंय मनूचं दुकान मनुवाद्याचं दुकान असं याड काढलंय भो हे सुभेदाराच्या लेकान असं याड काढलंय भो हे सुभेदाराच्या लेकान बाबूजानाच्या हक्कासाठी भीमान केली ती आणीबाणी वाघासारखं प्यालाय बघा चौदार तळ्याचं पाणी अहो भीमा समोर टेकलेत गुडगे त्या एकान भीमा समोर टेकलेत गुडगे त्या एकान अहो त्या एकान असं याड काढलंय बो हे सुभेदाराच्या लेकान असं याड काढलंय बो सुभेदाराच्या लेकान होते बघा लढले हो ज्ञानान कोटीचं जीवन घडवलंय भीमाच्या पेनान या अश्विनच्या गाड्याला साधताई कमलेशाचं लिखाण या अश्विनच्या गाड्याला साधताई कमलेशाचं लिखाण असं याड काढलंय बो हे सुभेदाराच्या लेकान असं याड काढलंय बो सुभेदाराच्या लेकान असं याड काढलंय बो सुभेदाराच्या लेकान असं याड काढलंय हो सुभेदाराच्या लेकान
मनाचा नवरा पाहिजे अशी रुक्मिणी आई सांगायची कहाणी. लय कष्ट उपसावे लागतात जीवनात माणसानी. तू ही होशील लेकी उद्या अशी राजाची राणी. हे ऐकून भोळी रमा जात होती आनंदुनी. सांगितल्याप्रमाणे भीमाच्या संसारी ती वागत होती. अशा त्या बिनमरणाच्या नवऱ्याची भीमराव आंबेडकरांची रमाई खरी अर्धांगिणी झाली होती. रामजी सुभेदार